गोळ्या घेतल्यात ना बरं वाटेल तुम्हाला. थकवा जाणवतोय का अजून? नाही. आराम करा तुम्ही. हो. मी बघते. कुठे चाललात सर? ते राधिका सुभेदार त्यांना भेटायला. मी त्यांचा नवरा आहे. तुम्ही आता आतमध्ये जाऊ शकत नाही, त्यांचं चेकअप चालू आहे. पण कशा आहेत त्या? बऱ्या आहेत का आता? हो आता ठीक आहेत. पण काही प्रोग्रेस असेल, काही हालचाल झाली तर मला कळवा ना तसं. हो सर. राधिका, तू जितके दिवस शुद्धीवर येणार नाहीस ना, मला बरंच आहे. तेवढ्या दिवसांमध्ये माझा फायदा कसा करून घेतो बघच. आता तुझला श्रीपती तुझे मानस होते. फार स्वस्त वाटते हो, फार स्वस्त वाटते. का करू? काही सुचत नव्हतं ना, म्हणून मग स्तोत्र वाचायला घेतलं. मनाची सारखी गालमेल होत आहे. का करू कळत नाही, कशात रमत नाही. म्हण राधिका तिथे हॉस्पिटलमध्ये कशी असेल बाईची तब्येत, का होत असेल तिला, काही कळत नाही. पा काही सुचत नाहीये. गुरुचा फोन आला होता का तुम्हाला? नाही आला फोन त्याचा. तू काळजी नको करूस, मी सौमित्रीला फोन करू विचारतोच. बाबा याला फोन करत होता, हाच हजार झाला. कशी आहे बा राधिकाची तब्येत? सौमित्र काही सुधारणा? हा, सुधारणा म्हणजे स्टेबल आहे ती. राधा स्टेबल आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली. अजून शुद्धीवर नाही आली का? हे काय देवा, वाचवणे बालेकीला. अजून शुद्धीवर नाही आली बालेक. हे का होत आहे त्या बाबतीत? किती काळजीत आहेत आई बाबा. खर तर बाबांना आनंदाची बातमी सांगायची होती मला, पण आईंसमोर नाही सांगता येणार. पेशन्स ठेवावाच लागेल. आपण एक काम करूया, आपण उद्याच जाऊया बरं हॉस्पिटलमध्ये राधिकाला भेटायला. नको नको, म्हणजे नाही, उद्या नाही जाता येणार. काहून बरं? का नाही जाता येणार? डॉक्टरांनी सांगितलंय मला आत्ताच की राधिकाला कोणालाही भेटता नाही येणार. सौमित्र, काय झालंय काय? सांगतो काय झालं की त्यांनी काही वेगळे उपचार आणि थेरपीचा विचार केलाय. तो राधिकाला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणालाही भेटता येणार नाही असा निर्णय डॉक्टरांनीच घेतलाय आई, आणि आपल्याला रिस्पेक्ट करावा लागेल ना. म्हणजे आता राधिकाला पाहता येणार नाही का? आई काहीच दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज. असं जर असेल तर आपण सुनबाईला नाही भेटू. का बरं आता इन्फेक्शनचं नवीन आलं? सॉरी बाबा, खरंच सॉरी. खरं तर तुम्हाला जे काही घडलंय ते सगळं सांगायचं होतं, पण नाही बोलू शकत आईंसमोर. नाहीतर तुम्हाला तिची खुशाली सगळ्यात आधी सांगितली असती. केड्या लवकर ये. हे घे, गरम आहे. किती काम करावं लागतं मला, पाठ दुखते रे. काम मी करतोय, पाणी गरम मी केलं, तुला आणून दिलं. पाठ दुखते, माझं डोकं दुखतंय. नाही आली नाही अजून. तिला मी हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं. तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना यार? हो ना, काय माहिती कुठे गेली. खाली ना तर पोलीस पकडतील तिला. या वेलकम वेलकम. आपलंच घर आहे नाही का, आणि आपल्या घरात माणसं पण आहेत. त्या माणसांशी बोलायचं पण असतं. दरवेळी बोलणं कंपल्सरी आहे का? म्हणजे आम्हाला किती काळजी वाटत होती माहितीये तू कुठे असायची. आणि मी तुला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, गेली होतीस का तिथे? येस. मग तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना झाला? अजिबात नाही. केड्या मावशी, मला ना एक गोष्ट रिअलाइज झाली की कन्फेशन इज बेटर दॅन पोलीस. ही कुठली म्हण नाहीये का मावशी, रिअलायझेशन आहे. प्लीज तुला तो फेक कॉल केला होता. आय एम रिअली सॉरी. प्लीज तुला सांगितलं होतं की अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. वाच करू नकोस.
म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. मला पोलिसांची खूप भीती वाटते. मला अरेस्ट नाही व्हायचं. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण एका अटीवर. आता याच्या पुढे जो काही ऍटिट्यूड तुम्हाला दाखवतेस ना, तो दाखवणं पूर्ण बंद. ओके? तर मी आता एक अशी गोष्ट करणार आहे ज्याने ALF मधली माझी पोस्ट मला परत मिळेल. ALF मधला माझा सगळा मान सन्मान मला परत मिळेल. हो, पण तुला आणि गॅरीला त्या रूम मध्ये कोणी बघितलं नाही ना? आय डोंट थिंक सो. हा, राधिका सोडून अजून कोणीच नाही. राधिका कशी बघणार आहे? ती झोपली असेल ना. या ऍक्च्युली, बट यू नो व्हॉट, कोणी असेल ते. आता तू गॅरीला असं सांग की मी तुला FGP बद्दल सगळं सांगते आणि तू मला काय प्लॅन आहे तो सांग, है की नाही? नाही या किड्या, मी आता गॅरीला हे काहीच सांगू शकत नाही. राधा तुम्हाला पण काही सांगू शकत नाही. पण 1 मिनिट, किड्या तू काय इतकी त्याची बाजू घेतोयस रे? मी थोडे साईड घेतोय. हा, as if I don't know. Loser, liar. किड्या तुला माहिती आहे ना त्याचा काय प्लॅन आहे? मी काही नाही, मला कुठे काय माहिती आहे? मला काय माहित नाही. नक्की ना किड्या? नक्की ना काय? नक्की ना? तिने म्हटलं म्हणून तू लगेच म्हटलं पाहिजे का नक्की ना? हा, आणि तुला मी जेवायला ते काहीतरी म्हटलं होतं, काहीतरी खायला करता म्हणाली कंबर दुखते. मलाच गरम पाणी करावं लागलं. काय तेच काय, माझी पाठ दुखते, मी केव्हाचं काम करते, मी सांगितलं ना तुला. असं काय करतो म्हणजे? तू किड्याला पण माहित नाही असा काय प्लॅन आहे पण गॅरीचा. यार आय मस्ट नो दिस. गॅरीकडून मस्का मारून ना हा प्लॅन काढून घेतला पाहिजे. देन वी विल डिसाइड माझी नेक्स्ट स्टेप काय असेल ते. हा आनंद बोल. हा गुरु, तू अजून हॉस्पिटलमध्येच आहेस का? हो का रे, काय झालं? नाही काही झालं काही नाहीये, मी हॉस्पिटलसाठीच निघालोय. सो मला वाटलं तुला विचारू, तू अजून हॉस्पिटलमध्ये असशील तर तू घरी जाऊ शकतोस. म्हणजे घरी जाऊन थोडा आराम कर म्हणून. अरे नाही, मी थांबलो असतो, पण ठीक आहे. म्हणजे आता येतोच आहेस तू तर मग जाऊन येतो. तू आलास की निघतो मी. ओके ठीक आहे. हा चला, बरंच झालं. कंटाळा आला होता, रात्रभर जागो, तेवढ्यात कामं तरी होतील. ओम गंगणपती नमः. बापा देवा, माझ्या राधिकाला लवकरात लवकर बरं कर बा. ती लवकर शुद्धीवर आण. तू तर विघ्न हरता आहेस ना बा. यावरची सगळी विघ्न दूर कर. ती लवकर बरं कर. नको ती जास्त परीक्षा घेऊ बा. सरिता, अगं देवाला का दोष देते? देव तर कायम संकटात आपल्या पाठीशीच राहतो. विश्वास ठेव, देव बाप्पा लवकर बरं करेल सुनबाईला. आपण जाऊया आज राधिकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये. तिला भेटायला ती शुद्धीत कुठे आहे? मन नाही ना रमत इथे. पावर सारखी तिची आठवण येते. एकदा जाऊया पाहून येऊया बरं तिला. पण सौमित्र म्हणाला डॉक्टरांनी भेटायला नकार दिलाय म्हणून. हे काहीचे काही आहे बरं. मला नाही बापाटत हे. असं कसं बरं असेल? आपण ते त्या जवळचे आहोत ना. मग ती काळजी त्या नातेवाईकांनी नाही घ्यायची तर मग कोणी घ्यायची? याला काय अर्थ आहे? अगं काही तर असेल ना, म्हणून तर डॉक्टरांनी निर्णय घेतला तसा. आईच्या काही निर्णय बाई. तिला नुसतं खिडकीतून पाहूया ना.
काचेतून पाहूया आणि वापस येऊन जाऊ. ठीक आहे, मी विचारतो सौमित्रला. आता का विचारायचं त्याला? काही विचारू नका, आपण जाऊया ना. अगं का हट्ट करतेस एवढा? हे बघ, डॉक्टर देखील काळजी घेतात पेशंटची. त्यांनाही वाटतं पेशंट लवकर बरा व्हावा, घरी जावा. तुला वाटतं ना सुनबाई बरी व्हावी, मग माझं ऐक तू. हा, काहीच्या काही अटी टाकतात, आपण जाऊ. मला तरी कुठं पटतंय ग सगळं. काय करणार, आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही. एकदा पेशंट हॉस्पिटलला गेला की डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि विश्वास ठेवायला हवा डॉक्टरांवर आणि देवावर. काय झालं सर? तुम्ही मला का बोलवलं इथे? मॅम ठीक आहेत ना सर? अरे ज्यांनी एवढी पॅनिक होऊ नकोस. गुड न्यूज सांगायचं म्हणून तुला इथे बोलवलं. आणि ती बातमी फक्त मला आणि सम्याला माहिती आहे आणि आता तुला सांगणार आहोत. सर बदल मध्ये नका ना बोलू, सांगा ना सर प्लीज. मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये सर. तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ कसं आहे ना, आता जी बातमी तुला सांगणार आहोत मी, ती एक टॉप सिक्रेट आहे जी आपल्याला तुझ्या, माझ्यात आणि सम्यामध्ये ठेवायची आहे. सर प्लीज आता सांगा, नाही तर मी जाते सर. थांब सांगतो. वहिनी शुद्धीवर आल्या आहेत. व्हॉट सर? तुम्ही खरं सांगताय सर? हो. ओ गॉड सर, थँक्यू फॉर आय एम सो हॅपी. सर खूप छान न्यूज दिली सर तुम्ही. सर मी खूप टेन्शन मध्ये होते सर इतके दिवस. मी मॅमला स्वतः पाहिलं न पडताना, त्यामुळे मला रोज तेच आठवत होतं सर. मला झोपच येत होती. तुम्ही मला आता सांगितलं ना तर मला तो मोमेंट आठवला जेव्हा मी मॅमला ऍम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेले. आता आठवलं ना की असं वाटतं की आपण कसं केलं असेल सगळं. इट वॉज सो डिफिकल्ट सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. Jenny, just relax, Jenny. Jenny, I know how much this would matter to you. म्हणूनच फक्त तुला सांगितलं, बाकी कोणालाच नाही. येस सर. पण हे सांगायचं का नाही कुणाला सर? इट्स अ गुड न्यूज. एव्हरीबडी मस्ट बी वेटिंग. आपण सांगूयात सर. नाही, असं वहिनींचाच आग्रह आहे. म्हणजे शी स्पीकिंग शी इज दॅट कॉन्शियस सर? Not exactly. She manages to communicate. That's it. बट सर का नाही सांगायचं सर? सगळ्यांना कळलं पाहिजे ना. नाही सांगू शकत कारण गुरु सर, गुरुच्या डोक्यात ना अजून काहीतरी चक्र चालू आहे. काय ते आपल्याला माहित नाही. अँड इफ यू हॅव टू कॅच हिम रेड हँडेड, तर आपल्याला हे नाटक करावं लागेल की त्या शुद्धीवर आलेला नाहीये तुझं. मला नाही कळलं. हू टोल्ड यू ऑल दिस? थांब, मी तुला सांगतो सगळं काय झालं ते. नाही एनिवे, माझा कधी ट्रस्ट नव्हताच सरांवर. आय न्यू ते तसेच आहेत. सो कुणी असं कसं असू शकतं? हिज ओन वाईफ इज सो क्रिटिकल, आणि त्या क्रिटिकल असताना त्यांना हे असं सगळं सुचू शकतं का? सो मला ना सरांच्या डोळ्यात पाणी बघून एका पॉइंटला असं वाटलं होतं की ही हॅज सम फिलिंग्स फॉर हर. आहे त्यांना सॉफ्ट कॉर्नर. बट नो, आय वॉज रॉंग. सर तसेच आहेत. ही नेव्हर इम्प्रूव्ह. फेक म्हणजे एक नंबरचा स्वार्थी माणूस है. एक वेळ ना वो टेढ़ी दुम सीधी हो जाएगी, लेकिन वो कभी सीधा नहीं होगा. एनिवेज, सोडते सगळं. जेनी, ही सिक्रेट आपल्यामध्येच ठेवायची आहे, कळलं का? माझ्याकडून कधीच काही बाहेर पडणार नाही. ट्रस्ट यू जेनी. आता तू निघ ऑफिसला, आपण नंतर भेटू. बाय बाय. आई कुठे? सौमित्रा,
राणी तुला बघून आले. तू हॉस्पिटलमधून आलास ना? हा हो, म्हणजे नंतर मला हे काढलं तुझं? हो तेच सांगत होतो. बरं आहे ना? हो डॉक्टर कडूनच आलोय, काही प्रॉब्लेम नाही, मस्त वाटतंय मोकळं मोकळं आता. दुखत वगैरे नाही ना? अहो नाही नानी. राधिका बद्दल काय म्हणतात डॉक्टर? आली का शुद्धीवरती? राधाचं सांग ना, शुद्धीवर कधी येईल काय सांगितलं का त्यांनी? नाही नानी, काय बघा ना, म्हणजे आता अजून तरी काहीच प्रोग्रेस नाही आहे, तशीच आहे राधा. पण म्हणजे काहीच सांगता येत नाही. नाही ना, म्हणजे डॉक्टर म्हणजे ते स्पष्टच म्हणाले की काय कदाचित एका दिवसात बरी होईल, कदाचित 6 महिने, कदाचित वर्षही जाईल. आता अशा पेशंटच्या बाबतीत काही सांगता येत नाही ना. अरे देवा. चला, म्हणजे मी ठरवलाय तो प्लॅन आता सक्सेसफुल होणार. आजच वकिलांना भेटतो. पण राधिकाबद्दल याला कधी सांगितलं डॉक्टरांनी? आणखी किती परीक्षा घेणार आहे हा देव कोणास ठाऊक. आता काय करणार आपण? सौमित्र, अरे गुरु नाही, डॉक्टरांनी तुला कधी सांगितलंय? कारण मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा तर डॉक्टर नव्हते आले राऊंड. मला आता जस्ट फोन आला होता डॉक्टरांचा, जस्ट आताच. पण ते तुला कशाला करतील फोन? बिल पे करायला. बिल नाही ना भरलेस तू काल? नाही, मी करणारच होतो, पण मी म्हटलं सगळा हिशोब एकदमच बघून मगच काय ते. ठीक आहे रे, आता गुरु काय करणार ना, पण आता डॉक्टरांनी सांगितलं नाहीच भेटायचं, भेटायचंच नाही राधाला असं सांगितलंच आहे, नाहीच भेटायचं. तर आता काय, कोण काय करू शकतं? नाही, मी नाही राहू शकत राधिकाला भेटल्याशिवाय. अरे हे बघ, तू एक नंबर नौटंकी आहे. आमचं ऐकत होता म्हणजे ह्याचा काहीतरी प्लॅन असणार, काहीतरी करायलाच हवंय मला. कुठे जातो, काय करतो माहिती असलंच पाहिजे. इतका बदलला हा? इतका शांत झालाय? हा, काल रात्रभर थांबलाही दवाखान्यामध्ये. नाही म्हणजे जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतो एवढंच म्हणूया, नाही का? असू दे, मी जाते, छकुलीला बघायला पाहिजे. हा, काही लागलं तर सांगशील? नाही नानी, किती काळजी करतात. तुला काहीतरी देऊ का? नाही नको, काही नको, मला काही काळजी करू नका. सांग मला. हो 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 ना. सौमित्र दादा. हॅलो रघु. हा बोला दादा. काम करायची वेळ आली आहे. एक काम कर, हा, गुलमोहरच्या खाली उभा राहा. गुरु घरातून निघाला की मी तुला लगेच फोन करतो. ओके? त्याचा पाठलाग करायचा आणि तो काय करतो, कुठे जातो, सगळं कळवत राहायचं. मग लगेच येतो. हो. आजची आई कशी आहे? ठीक आहे बेटा. मला आईची खूप आठवण येते. आपण जाऊया ना हॉस्पिटल म्हणजे तिला बघायला. अरे मी जातेच आहे हॉस्पिटलमध्ये, चल तू माझ्या बरोबर. हो. नाही ना रेवती, तुम्ही लोक नाही जाऊ शकत ना हॉस्पिटलला. का? सौमित्र का म्हणे डॉक्टरांनी ना राधिकाला भेटायला मनाई केलीये म्हणे. डॉक्टरांनी? पण काही प्रॉब्लेम झालाय का? हो, तो का म्हणत होता, म्हणे डॉक्टर म्हणत होते की राधिकाला भेटायला गेलं का नाही की इन्फेक्शन वगैरे होते म्हणे. पण असं कसं? तेच तर मी विचार करत आहे ना, असं कसं होऊ शकतं सांग बरं. पण आता डॉक्टर म्हणत आहे तर का करावं, ऐकायला तर पाहिजे ना. शेवटी मावशी मग नाही जायचंय का? आत्ता नको. बरं एक काम कर, संध्याकाळी तयार राहा, तुला आणि नेहाला घेऊन मी गार्डन मध्ये जाणार. पण आई असती तर अजून मजा आली असती. तू सौमित्र सोबत बोलून घेते का? सौमित्र घरातच आहे का? हो ना, आहे ना आतमध्ये. नाही आत्ता नको, ऍक्च्युली मला जरा निघायचंय. मी नंतर फोन करून बोलते ना त्याच्याशी. बर, येते मी. सांभाळ. आय रेवती मावशी सोबत संध्याकाळी जायचं ना गार्डनला? हो. मग आता होमवर्क करून घे बरं. चल लवकर.
मला नाही करायचंय होमवर्क. हो करते बरं असं छान तू किती ये असं होमवर्क वगैरे नाही केलं ना बा मग आईला आवडेल का नाही ना. अथर्व माझी वाट पाहत असेल. बाकी सगळ्यांपासून लपवू शकते पण अथर्वला भेटल्याशिवाय चैन नाही पडणार मला.